तर काल मी दक्षूसाठी मिक्स डाळीचं सॅरेलॅक बनवलं होतं. तसं तर मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर सारे सॅरेलॅक भेटतील, पण जेव्हा आपण घरगुती काही बनवतो ना बाळासाठी, त्या गोष्टी खूप जास्त हेल्दी असतात. नमस्कार, मी शुभांगी आणि हा आहे माझा मुलगा दक्ष. दक्षू 6 महिन्याचा झाल्यापासून त्याला मी सॅरेलॅक देते आणि तुम्ही भरपूर जणींनी मला विचारलं होतं, दक्षूसाठी तू कसं सॅरेलॅक बनवते ना ते शेअर कर. तसा मी लॉंग व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे YouTubeवरती, तुम्ही जाऊन एकदा चेकआउट करा. पण ज्यांना वेळ नसतो त्यांच्यासाठी हा छोटा व्हिडिओ. तर इथे मी 1 वाटी तांदूळ घेतले. तांदूळ तुम्ही कुठलेही घ्या. तीच अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ, 3 चमचे उडीद डाळ आणि 3 चमचे तूर डाळ. त्यानंतर 10-12 काजू, 10-12 बदाम, थोडेसे शेंगदाणे आणि थोडीशी मी फुटाण्याची डाळ वापरली आहे. आता तुम्हाला जर फुटाण्याची डाळ वापरायची नसेल तर तुम्ही ह्या डाळीमध्ये 3 चमचे हरभऱ्याची डाळ देखील वापरू शकता. आता ड्रायफ्रुट्स थोड्या वेळ बाजूला ठेवले आणि हे ज्या डाळी आहेत ना, तर ह्या 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या, कारण याचं ना खूप काळसर पाणी निघतं, त्यामुळे हे तुम्ही एकदम स्वच्छ धुवून घ्या. आता धुतल्यावरती यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं. आता एकीकडे ना मी इथे एक चाळणी घेतली, त्याच्यावरती एक सुती कपडा टाकून घेतला. मग त्यावरती हे धुतलेले डाळ तांदूळ सगळं मिश्रण टाकून घेतलं. आता हे ना तुम्ही उन्हामध्ये 2-3 तास कोवळ्यात ठेवू शकता किंवा मग फॅन खाली सुद्धा सुकवून घेऊ शकता. बाहेर जर ठेवलं ना तर पक्ष्यांकडे खूप लक्ष द्यावं लागतं, त्यामुळे मी नेहमी ना फॅन खाली सुकवून घेते. एकदम मस्त कडक सुकून झाले की नंतर ते आपल्याला भाजून घ्यायचे. आता ह्या स्टेजला पहा, एकदम छान असे सुकलेले आहेत. नंतर हे थोडेसे करून इथे मी भाजून घेते. आता ह्या गोष्टी कधीही भाजताना एकदम कमी गॅसवरती भाजून घ्यायच्या, म्हणजे जळणार नाही आणि थोडेसे गोल्डन ब्राऊन झाले की लगेच काढून घ्यायचे. त्यानंतर लगेच मी ड्रायफ्रुट्स आणि डाळी भाजून घेतल्या. आता तुमचं बाळ जर जिऱ्याची फोडणी देऊन खात नसेल तर तुम्ही याच्यामध्ये ना अर्धा चमचा जिरे सुद्धा भाजून घेऊ शकता. पण तुम्ही पाहिलेलं आहे मी नेहमी जिऱ्याची फोडणी देते, त्यामुळे मी वाटण बनवताना यामध्ये जिरे नाही ऍड करत. आणि याचं वाटण करताना कधीही छोट्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घ्या, जेणेकरून तुम्हाला चाळायची गरज पडणार नाही, कारण मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जर केलं तर मग पुन्हा एकदा चाळून घ्यावं लागतं. त्याला तर मग झाला आपलं एकदम घरगुती आणि पौष्टिक सॅरेलॅक तयार. तर हे न्यू मॉमीजला नक्की तुम्ही व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही सुद्धा सेव्ह करून ठेवा, मध्ये जेव्हा कधी बनवायची वेळ असेल तुम्ही बनवू शकता.